म्हणजे माझे पहिल्याच दिवशी हातपाय बांधलेले होते त्यांनी. एजचा गॅप होता, 6-7 वर्षाचा गॅप आहे. पण खरं सांगायचं तर मी त्या गोष्टीचा विचारच केला नव्हता. तर ती गोष्ट माझ्यासाठी म्हणजे ती पहिलाच रेप म्हणता येईल माझ्या आयुष्यातला. तो आर्मीत आहे, त्याला कळायला पाहिजे होतं ना ॲटलिस्ट. त्याला कळण्यापेक्षा घरच्यांना पण कळायला पाहिजे होतं. सुरुवातीपासून ना त्यांच्या डोक्यात हेच होतं की एक स्त्री आहे ना, ती फक्त भोगायची वस्तू आहे, दुसरं काहीच नाही. ही संकल्पना जेवढी विचित्र आहे ना, की मुलीला म्हणजे कळतही नाही त्या वयातच आपण अशा गोष्टी करतो, नाही का. म्हणजे ती वेदना समजू शकतो, कारण ज्यांनी ते भोगलंय ना त्याला. ते मी कधीच नाही विसरणार. कारण एक सिच्युएशन अशी होती की मला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. मी जोरजोरात ओरडायची म्हणून त्यांनी ना टेप लावायचे. ते जुना टेप असायचा ना, कॅसेट वगैरे टाकली जायची त्यात, तर तो टेप लावला जायचा की ही ओरडेल म्हणून. ती सिच्युएशन मला आता कधीतरी आठवते की जुन्या काळामध्ये सती जायची, तर सतीला तिचं रडणं ऐकायला येऊ नये म्हणून लोक बँड बाजा वाजवायची, जी जुन्या काळामध्ये जायची. ती सिच्युएशन मला असं वाटतं मी भोगली आहे एकदा. कारण मला अतोनात वेदना व्हायच्या. त्या वेदना होत असताना 4 वाजता सकाळी, 5 वाजता बाहेरचे म्हणजे घरातल्या लोकांनी एवढं तरी विचारायला पाहिजे त्यांना की तू 2-2:30 वाजता पण टेप लावतो, 4 वाजता पण टेप लावतो, जोरजोरात गाणे लावतो, मग तू का लावतो, कशासाठी लावतो. पण हे सगळ्यांना कळत होतं, सगळ्यांना समजत होतं की सिच्युएशन काय आहे, की या मुलीला त्रास होतोय. माझी अक्षरशः अशी हालत झाली होती की मला चालता पण येत नव्हतं. जे मी लंगडत चालायचे. सगळ्यांना सिच्युएशन दिसतीये, सगळ्यांना समजतंय, तिथे सासरचे सगळेच.